तमाम लोग हैं। हमारी बात कोई हिंदुस्तान में रख नहीं रहा है। जितने भी देश में जवानों को टर्मिनेट किया गया है उसका आंकड़ा बता नहीं रहे, लाखों के कुठल्याही प्रकारची माहिती न देता जवानांना सैन्यातून काढले जात आहे। जवानांना नेमका कुठल्या कारणावरून काढले गेले या माहितीची एक कॉपी जवानांना मिळाली पाहिजे व काढून टाकलेल्या जवानांना पुन्हा सेवेत सामील करावे या मागणीकरिता झालेल्या अन्यायाच्या विरोधात धुळ्यात 3 सैन्याच्या जवानांनी न्यायासाठी भीक मागू आंदोलन केले आहे। या देशातील राजकीय व्यवस्था व सैन्याचे अधिकारी जवानांचं शोषण करत असल्याचा आरोप जवान चंदू चव्हाण यांच्यासह 2 जवानांनी केला आहे। केंद्रासह राज्य सरकारने किती जवानांना सैन्यातून काढले याची माहिती लोकसभेसह विधानसभेत दिली गेली पाहिजे अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे। वंदे मातरम, भारत माता की जय। मी चंदू चव्हाण, मी मागणी केली होती की देशभरातले आपल्या देशामध्ये किती जवानांना देशामध्ये टर्मिनेट केलं गेलं, चुकीच्या पद्धतीने अधिकारी जे काढतात त्यामध्ये जेव्हा बी जवानला चुकीच्या पद्धतीने काढला जातो तो प्रूफ करू शकत नाही। सिक्युरिटीच्या नावाने त्यांना काहीही दिले जात नाही कागद, म्हणून ज्या जवानांना तुम्ही टर्मिनेट करता त्याची व्हिडिओ ऑडिओग्राफीची एक कॉपी जवानाला पनिशमेंट देताना ती कॉपी द्यायला पाहिजे, जेणेकरून जवानाचं शोषण थांबेल। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, देशभरात किती जवानांना टर्मिनेट केलं गेलं आहे आतापर्यंत त्याचा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अहवाल सांगावा। राज्य सरकारने पार्लमेंटमध्ये या गोष्टी सांगावं, केंद्र सरकारने बी सांगावं। जितक्या जवानांना टर्मिनेट केलं आहे त्यांना देशामध्ये नोकरी का मिळू शकत नाही? ते का देशाचे आतंकवादी आहे का? पाकिस्तानावरून येणारे आतंकवादी दहशतवादी कारवाया करता त्यांना JNK गव्हर्नमेंट नोकरी देऊ शकते, पण आपलाच सैनिक देशाची सुरक्षा करतो, जो सत्य बोलतो त्याला नोकरीमधून टर्मिनेट केलं जातं। आज आमच्यासोबत बघताय हे जवान आसाम रायफलमध्ये होते, यांना सुद्धा 2001 मध्ये कार्यरत होते, यांना सुद्धा टर्मिनेट केलं गेलं। हे 7 वर्षापासून पीडित संघर्ष करतात पण यांना न्याय भेटला नाही आणि यांना गावामध्ये एक चुकीच्या नजरेने पाहिलं जातं। बाबा आहेत, बाबा देशाची सेवा केली, 71 मध्ये लढाई बी लढली, त्यांचा मुलगा शहीद झाला, स्वतःचं लोनवर त्यांनी स्मारक बांधलं आणि त्यानंतर बाबांना आज त्यांच्या मुलाची पेन्शन सुद्धा दिली जात नाहीये। 4 वर्ष देशाची सेवा करून ते म्हणजे जे मेडिकलमध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांना त्रास झाला ते गेले, वारले, त्याच्यामुळे दुःख आहे त्या गोष्टीचं। आज सैनिक न्याय मागतोय पण राजकारणामध्ये तमाम नेता बसलेले पण एकही नेता न्याय द्यायला तयार नाही। या इथं इलेक्शन येतं, सर्जिकल स्ट्राईकच्या नावाने राजनीती होते आणि मीच आज सर्जिकल स्ट्राईकमध्ये पकडला जेव्हा जाणार हा भीक मागतोय न्यायाचा कटोरा घेऊन पूर्ण देशामध्ये। आणि मी न्याय यात्रा काढलेली, मी कलेक्टर साहेबांना निवेदन बी दिलेलं आहे। तसं शॉर्टमध्ये एकच सांगतो सर, जितके बी जवानांना टर्मिनेट केलं गेलं आहे देशामध्ये त्या जवानांचा आकडा सांगावा, लाखोच्या वर आकडा आहे आणि त्या जवानांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार नोकरी देऊ शकत नाही, म्हणजे देशात ते जवान आतंकवादी झालेले, म्हणून हे लिहिलेलं आहे। ही बघा, तुम्ही वाचून घ्या, त्याच्यामध्ये आतंकवादीत का जवान देशाचे का बरं त्यांना नोकरी देऊ शकत नाही? आणि अधिकारी चुकीच्या पद्धतीने शोषण करून घरी पाठवता आणि पाठवल्यानंतर जो सत्य बोलतो त्याला घरी पाठवता, म्हणून व्हिडिओ ऑडिओग्राफीची एक कॉपी जवानांना पनिशमेंट देताना ती कॉपी द्यायला पाहिजे, जेणेकरून जवानांना चुकीच्या पद्धतीने अधिकारी घरी पाठवणार नाही, ही आमची मागणी। गळ्यामध्ये पोस्टर लावत हातात कटोरा घेऊन जवानांनी धुळ्यात भीक मागू आंदोलन केलं आहे। देशाची रक्षा करणाऱ्या जवानांवर भीक मागण्याची वेळ का आली? राजकीय व्यवस्थेसह सैन्यातील वरिष्ठ अधिकारी जवानांचं खरं शोषण करताय का? जवानांना का पुन्हा सेवेत रुजू केले जात नाही असे अनेक प्रश्न जनतेमधून उपस्थित केले जात आहेत। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये पक्षकारांसह वकिलांना पुरेशी जागेची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केल्याने धुळे जिल्हा वकील संघाने आंदोलन स्थगित केलं आहे, अशी माहिती धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मी ॲडव्होकेट राहुल पाटील, अध्यक्ष धुळे बार असोसिएशन। आमचा जुन्या बिल्डिंगमधला कंप्लीट सेटअप नवीन बिल्डिंगचं काम पूर्ण झाल्यावर ट्रान्सफर होणार आहे, तरी त्या सेटअपमध्ये पक्षकार म्हणजे कॉमन लोकांसाठी तसेच वकिलांसाठी पुरेशी जागेची उपलब्धता नसल्यामुळे आम्ही आधी प्लॅनची मागणी केली, नवीन बिल्डिंग आराखड्याची,
त्या आराखड्याचं पूर्ण अवलोकन आमच्या बॉडीने केलं. तर अवलोकन केल्यावर लक्षात आलं की सामान्य लोकांसाठी, पक्षकारांसाठी, त्याचबरोबर वकिलांसाठी बैठक व्यवस्था पुरेशी नव्हती. म्हणून त्या मागणीसाठी आम्ही हायकोर्टाच्या बिल्डिंग कमिटीकडे, सरकारकडे की वकील लोकांना व पक्षकार लोकांना पुरेशी जागा उपलब्ध करून द्या, यासाठी आम्ही निवेदन दिलेलं होतं. त्या निवेदन जेव्हा पेंडिंग होतं, जेव्हा आम्ही निवेदन दिलं तर चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी त्यांच्या हायकोर्टाच्या कन्स्ट्रक्शन कमिटीकडे ते पाठवलं. ते सबज्युडाईस असताना, म्हणजे पेंडिंग असताना, त्याच्यावर निर्णय झालेला नसताना इकडं PWDने वर्क ऑर्डर करून ॲक्च्युअल कामाला सुरुवात केली. तर त्या ॲक्च्युअल कामाला सुरुवात केल्यानंतर आमची भूमिका ही होती की जर आमची मागणी पेंडिंग आहे, त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही, तर त्या निर्णय झाल्याच्या आधी तुम्ही काम सुरू करू नका, अशी आमची भूमिका होती. त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करून कामकाज पण बंद पाडलं. त्यानंतर आम्ही कोर्टात पण बंद पाडला. त्यानंतर लास्ट वर्किंग डे जो होता दिवाळीच्या आधीचा, त्यावेळेस हायकोर्टाने डिस्ट्रिक्ट जिल्हा न्यायाधीशांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रात आमच्या एक्झिस्टिंग मागणी व्यतिरिक्त एक मोठा कॉन्फरन्स हॉल म्हणून आहे जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टाच्या बाजूला नवीन बिल्डिंगमध्ये, तो कॉन्फरन्स हॉल आम्हाला दिला व त्याच्या मान्य करत 1629 स्क्वेअर फूटचा हॉल दिल्यानंतर एक आम्हाला आश्वासित असं केलं, जी आमची मागणी होती की तुम्ही आम्हाला वरून काही सांगू नका, आम्हाला रिटर्नमध्ये द्या. तर त्या रिटर्नमध्ये आलेलं आहे की द बार असोसिएशन दॅट आफ्टर कम्प्लिशन ऑफ एंटायर कोर्ट बिल्डिंग दिस ॲस्पेक्ट, म्हणजे जी मागणी आहे आमची, हा ॲस्पेक्ट अँड नीड ऑफ ॲडव्होकेट्स विल बी कन्सिडर्ड ॲप्रोप्रिएटली अफ्रेश अँड एम्फॅथेटिकल. म्हणजे आम्हाला हायकोर्टाने आश्वासित केलं की तुमची मागणी अफ्रेश म्हणजे त्यावेळच्या सिच्युएशननुसार आणि एम्फॅथेटिकली आम्ही तिचा विचार करू, असं पत्र हायकोर्टाने जिल्हा न्यायाधीशांना दिलं. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी ते हायकोर्टाचा मॅसेज आम्हाला बार असोसिएशनला हा कन्वे केला. म्हणून आमचं आंदोलन जे आहे या मागण्यांसंदर्भात, नवीन बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर तिथं लोकांना व वकिलांना ॲक्च्युअल स्पेस मिळाल्यापर्यंत आमचं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे. धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये वकिलांसह पक्षकारांना पुरेशी जागा नसल्याने धुळे जिल्हा वकील संघाने आंदोलन करत बांधकाम बंद पाडले होते. त्यांच्या या मागण्या उच्च न्यायालयाने मान्य केल्याने धुळे जिल्हा वकील संघाने आंदोलन स्थगित करत इमारत बांधकामाला सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी खासदार तसेच राष्ट्रीय प्रवक्त्या हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून पक्षाचा प्राथमिक सदस्यपदासह पक्षाच्या इतर पदांचा देखील त्यांनी राजीनामा पाठवला आहे. केलेल्या बंडखोरीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हिना गावित या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत. विजयकुमार गावित नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी करत आहेत, तर दुसरीकडे अक्कलकुवा मतदारसंघातून हिना गावित महायुतीच्या विरोधातच उमेदवारी करत असल्याने त्यांना अनेक अडचणी महायुतीसमोर उभे राहिल्या आहे. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी बंडखोरी असल्याने या मतदारसंघाच्या हाय व्होल्टेज लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मी अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. नंदुरबारची जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली होती आणि गावित साहेब नंदुरबारचे अधिकृत उमेदवार महायुतीचे आहे. महायुतीचे उमेदवार गावित साहेब असताना शिवसेनेचे नंदुरबारचे नेते आणि कार्यकर्ते यांनी काँग्रेसच्या चिन्हावर शिवसेनेच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे काँग्रेस पक्षाचा खुलेआम प्रचार करत आहेत.
या सर्व बाबी मी पक्षाच्या वरिष्ठांना, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि शिंदे गटाचे नेते यांच्या सगळ्यांच्या या गोष्टी लक्षात आणून दिल्या की महायुतीचा धर्म शिवसेनेने लोकसभेमध्येही पाळला नाही आणि आताही पाळत नाहीये. तर आपण त्यांना समज द्यावी आणि हा सगळा जो बंडखोरीचा प्रकार नंदुरबारमध्ये हे करताय हा विषय थांबला पाहिजे. परंतु वारंवार सांगूनही त्यांनी त्यांचा उमेदवारी कायम ठेवली आणि त्यामुळे मी देखील अक्कलकुवा मतदारसंघात माझी उमेदवारी कायम ठेवलेली आहे. पक्षाच्या वरिष्ठांना मी या सगळ्या बाबी त्यांच्या लक्षात आणून दिल्या, त्यांना पुरावे देखील पाठवले आणि फक्त माझ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना नाही सांगितलं तर शिवसेनेच्याही नेत्यांपर्यंत हा विषय मी पोहोचवला होता. पण तरी देखील शिवसेनेचं जे गद्दारीचं काम नंदुरबारमध्ये सुरू आहे ते थांबलेलं नाही आणि त्यामुळे मलाही आता माझा राजीनामा देण्याशिवाय मला दुसरा काही पर्याय उरलेला नव्हता. प्रतिनिधी शाबीर खाटिक, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने युतीचा धर्म पाळणार असून उद्यापासून धुळे विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांचा प्रचार करणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांचा खुलासा करत पत्रकारांसोबत सविस्तर निवेदन केलं आहे. महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेकडून मी देखील धुळे शहर विधानसभेकरिता इच्छुक होतो. मात्र जागा वाटपाच्या वाटाघाटीत सदरची जागा शिवसेनेला न सुटल्याने युतीच्या उमेदवाराला कुठलाही फटका बसू नये, माझ्या बंडखोरीमुळे मुख्यमंत्र्यांची मान खाली जाऊ नये याकरिताच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत प्रचार करणार असल्याची भूमिका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मी धुळे महानगर विधानसभा क्षेत्र क्रमांक 7 मध्ये शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी करायला इच्छुक होतो. त्यासाठी प्रचंड प्रमाणात मोठं काम पण उभं केलेलं होतं, परंतु जागाच भाजपा पक्षाला सुटल्या कारणाने आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बराच रेटा लावल्यानंतर ही जागा शिवसेना पक्षाला न मिळाल्या कारणाने या ठिकाणी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की सतीशजी, तुमच्या निष्ठेचं आणि तुमच्या कार्याचं फळ तुम्हाला मी आगामी कालखंडात निश्चितच देणार, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका मनात बाळगू नका. साहेबांना मी त्या ठिकाणी बोललो की कुठल्याही पदाच्या मागे मी पूर्वी धावत नव्हतो आणि आताही नाही. या आमदारकी या पदासाठी एवढ्याच करता इच्छुक होतो की पैसे कमवणे आणि शोभेसाठी आमदारपद म्हणून मिरवणे यापेक्षा या आमदार पदाच्या माध्यमातून माझ्या धुळेकर मायमावल्या जनतेच्या दाराशी माझ्या विजनमध्ये असलेला विकास मी त्या ठिकाणी कशा पद्धतीने पोचवू शकतोय त्यासाठीच माझी जी धडपड चाललेली होती. परंतु जर जागाच शिवसेना पक्षाला सुटली नाही तर या ठिकाणी बंडखोरी करायची, कुठला तरी चुकीचा पाऊल उचलायचा आणि महायुती या महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारांशी प्रतारणा करायची, त्यांना कुठेतरी मान खाली घालण्याची वेळ आणायची, अशा पद्धतीचं कुठलंही चुकीचं पाऊल उचलायचं नाही. आणि मागील कालखंडामध्ये जे हिंदू मतांचं विभाजन होऊन MIM या कट्टरवादी पक्षाचं या ठिकाणी जे नेतृत्व धुळे महानगरावर लादलं गेलं ते पुन्हा या धुळे महानगरामध्ये मतांचं विभाजन होऊन MIMचा आमदार या ठिकाणी निवडून येऊन धुळेकर जनतेच्या मानगुटावर बसण्यासाठी आपण कारणीभूत ठरू नये म्हणून मी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या निर्देशाप्रमाणे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आदरणीय अनुपभैया अग्रवाल यांच्या प्रचाराला आजपासून आम्ही सर्व पदाधिकारी महायुती धर्म पाळून प्रचाराला जोमाने लागणार होता. त्या घरपट्टीच्या विषयामध्ये मी 2020 फेब्रुवारी 2015ला जो घरपट्टी वाढीचा जो विशेष महासभा बोलवण्यात आली होती त्या ठिकाणी सुद्धा मी आणि माझे सहकारी संजूभाऊ गुजरात यांनी प्रचंड विरोध केलेला होता. पदाधिकारी संजूभाऊ नगरसेवक होते
आम्ही त्या ठिकाणी विरोध केलेला होता, परंतु ती घरपट्टी वाढवण्यात आलेली होती. नंतर एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा मी पत्रव्यवहार केला होता आणि माझ्या पत्रव्यवहारावरच धुळे महापालिकेला मंत्रालयाने पत्रव्यवहार केलेला होता, परंतु कुठल्याही प्रकारची स्थगिती घरपट्टीला मिळालेली नाही. सर्व पदाधिकारी पुढारी वेगवेगळ्या पक्षाचे लोकांना भूलथापा देत आहे, धुळेकर जनतेची दिशाभूल करताय. कुठल्याही प्रकारची स्थगिती धुळे महानगरपालिकेने वाढवलेल्या 36% घरपट्टी वाढीला मिळालेली नाही, परंतु आमचा शेवटपर्यंत ती 36% घरपट्टी वाढ रद्द करण्यापर्यंतचा लढा हा शिवसेनेचा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सुरू ठेवणार आहोत, हा आम्ही ठाम निर्धार केला. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून सीमा तपासणी नाक्यावर 70 लाखांची रोकड जप्त करत चालकाला गजाआड केले आहे. सदरची रक्कम कुणाची, कुठे चालली होती याचा तपास सांगवी पोलीस करत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या सीमा तपासणी नाक्यावर संध्याकाळच्या सुमारास सांगवी पोलिसांनी पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार अडवत त्या कारमधून 70 लाख रुपये रोकड पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांनी मुद्देमालासह वाहन ताब्यात घेत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज,